नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर MPSC संदर्भात अपडेट आहे. MPSCच्या परीक्षा ह्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या, पण त्याची नवीन तारीख अजून प्रसिद्ध केलेली नाही. मग ते समाज कल्याण विभागाची परीक्षा असो की आपली राज्यसेवा असो, यांच्या तारखा अगोदर डिक्लेअर झाल्या होत्या. मुलांनी तयारी सुद्धा सुरू केलेली होती, पण आता त्या पोस्टपोन केलेल्या आहेत आणि अजून टाइम टेबल जो आहे नवीन तो आलेला नाही. गट ब गट क ची तर जाहिरातच यायची अजून बाकी आहे. तर पहा मित्रांनो, या संदर्भातच न्यूज समोर आलेली आहे. न्यूजपेपरमध्ये हे जे आहे ते आर्टिकल प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी काय सांगितलं? इथे पहा, लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने फेब्रुवारीत मराठा आरक्षणाचा कायदा केला. मराठा आरक्षण लागू होण्याआधी MPSCच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार विविध विभागाच्या परीक्षा प्रलंबित होत्या. आता 10% मराठा आरक्षण निश्चितीनंतर परीक्षांच्या सुधारित तारखा प्रसिद्ध केल्या जातील, अशी या ठिकाणी जी आहे ती इथे तुम्ही पाहू शकता. डॉक्टर सुवर्णा खरात, सचिव MPSC यांनी माहिती दिलेली आहे. त्यांचं म्हणणं काय आहे? सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांकरिता अधिनियम 2024 मधील तरतुदी विचारात घेऊन शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चित प्राप्त झाल्यानंतरच परीक्षांबाबत घोषणा करणे शक्य आहे. त्यास किती कालावधी लागेल हे अनिश्चित असल्याने परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे SC-BCच्या कायद्यामुळे हे जे आहे तुमच्या टाइम टेबल जो आहे तो लेट होत आहे. कारण की आरक्षण निश्चित झाल्यानंतरच जे आहे ती जाहिरात, नवीन जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होईल आणि तुमचं जे वेळापत्रक पुढे गेलेलं आहे तेही या ठिकाणी प्रसिद्ध करता येतील. ते ते जोपर्यंत म्हणजे आरक्षणाची निश्चिती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुमच्या परीक्षेची तारीख जाहीर करता येत नाही, असं MPSCचे सचिव आहेत सुवर्णा खरात यांनी माहिती दिलेली आहे. तर पहा मित्रांनो, ही होती संपूर्ण अपडेट. यानंतर जेव्हा केव्हा टाइम टेबल प्रसिद्ध होईल आपल्याला कळेलच. जी काही अपडेट येईल ती तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक सुद्धा आहे, त्यावर आपण वेळोवेळी अपडेट देत असतो.